नाशिक शहरात दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय। अंबडच्या माऊली चौक येथील एक मोबाईल दुकान फोडल्याची घटना 2 दिवसांपूर्वी घडली। या प्रकरणी अज्ञातांविरोधात अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अनिल गाढवे यांना गुन्ह्यातील संशयित कार्तिकेय नगर मध्ये मोबाईल विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून एका विधी संघर्षितास ताब्यात घेतला। त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याच्याकडून एक लॅपटॉप, 3 मोबाईल तसेच 4000 रुपये रक्कम चोरी केल्याची त्यांनी कबुली दिली। घटनेचा पुढील तपास अंबड पोलीस करतात। सदरची कारवाई अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, राहुल जगताप यांच्या पथकाने केले। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, नाशिक।